नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी कुमार भारती। आज आपण पाठ पाहणार आहोत वसंत हृदय चैत्र। लेखिका आहेत दुर्गा भागवत। आपण लेखिका दुर्गा भागवत यांचा परिचय बघू। जन्म 10 फेब्रुवारी 1910 इंदोर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू 7 मे 2002 मुंबई या ठिकाणी झालेला आहे। दुर्गा भागवत लोक साहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक होत्या। ललित लेखिका म्हणून सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे। गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती। ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैज ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचं महत्त्वपूर्ण लिखाण आहे। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडाचं अनुवादन त्यांनी केलेलं आहे। प्रस्तुत पाठ जो आहे वसंत हृदय चैत्र, आपल्याला माहिती आहे प्रत्येक ऋतूचा आपला एक स्वभाव असतो आणि हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांमधून प्रतिबिंबित होत असतो। या पाठाच्या माध्यमातून वसंत ऋतूमध्ये चैत्राचं जे दर्शन आपल्याला घडतं, आपल्याला ऋतुचक्र माहिती आहे, बघू आपण। मुळामध्ये मराठी महिना चैत्र महिना की ज्या वेळेला प्रचंड अशी जीवाची लाही होते, तापमान वाढलेलं असतं। चैत्र आणि वैशाख महिना, वैशाखी वणवा आपण ज्याला म्हणतो, तापमान खूप सारं असतं। अशा या चैत्राचं, वसंत ऋतूचं वर्णन साहित्यिका दुर्गा भागवत यांनी या ऋतुचक्राच्या माध्यमातून, या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं दिसून येतं। वसंत ऋतूची चाहूल ज्या वेळेला लागते त्यावेळेला चैत्रातील निसर्गाचा अनुभव हा एक आनंद अनुभव आहे। निसर्गातील घटकांचं सूक्ष्म निरीक्षण आणि ते सुद्धा शब्दात मांडण्याचं कसब वसंत हृदय चैत्र या पाठाच्या माध्यमातून साहित्यिका लेखिका दुर्गा भागवत यांनी केलेलं दिसून येतं। मुळामध्ये संशोधकाचा त्यांचा पिंड, पण त्यांची वृत्ती आस्वादकाची होती। लोकसाहित्य, अन्य साहित्य, जातक कथा यांचं त्यांनी आपल्या भाषेमध्ये वर्णन केलेलं दिसून येते। प्रस्तुत पाठ रसास्वादात्मक वृत्तीची साक्ष देणारा आहे। या वसंत ऋतूमध्ये, चैत्र महिन्यामध्ये निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये जो बदल होतो आणि त्या बदलातून आपल्याला प्रसन्नता सुद्धा वाटते, तो बदल आपल्याला सुद्धा जाणवतो, त्या बदलातून आपल्याला सुद्धा आनंद होत असतो, याची जाणीव या माध्यमातून साहित्यिका लेखिका दुर्गा भागवत यांनी केलेली दिसून येते। आपण जर बघितलं, मराठी महिने 12 महिने चैत्र महिन्यापासून मराठी वर्षाला सुरुवात होते। साधारणतः गुढीपाडव्यापासून चैत्र
वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशी मराठी 12 महिने, इंग्रजी महिने आपल्याला सर्वांना ज्ञात असतातच. आपल्याला विसर पडतो तो फक्त मराठी वर्ष आणि मराठी ऋतुचक्राचा. मग आपल्याला माहिती असेल ऋतुचक्र ज्या वेळेला आपण बघतो, आपण अगदी खालच्या इयत्तांमध्ये, खालच्या वर्गांमध्ये ऋतुचक्र अभ्यासलेला आहे. वसंत ऋतू जसा चैत्र महिन्यापासून मराठी वर्षाला सुरुवात होते, तशा प्रकारे वसंत ऋतू हा ऋतुचक्रातला पहिला ऋतू. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे 6 ऋतू आपल्याला निसर्गामध्ये जो बदल होतो आणि त्या अनुषंगाने आपण हे 6 ऋतू अनुभवत असतो. वसंत ऋतू मध्ये चैत्र महिन्यामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून लेखिकेने आपल्या समोर मांडलेला आहे. बघा, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळलेला आहे, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, गोड असा मास, गोड असा महिना, वसंतात्मा. चैत्र जो आहे हा वसंत ऋतूचा काय आहे? आत्मा आहे. या ऋतुराजाचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या ओव्यांच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. जैसा ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी. या ऋतुचक्रामधलं द्वार जर असेल तर ते म्हणजे वसंत ऋतू. या वसंत ऋतूपासून ते द्वार उघडतं ऋतुचक्राचं, या संपूर्ण ऋतूचं द्वार उघडतं आणि असा एक बहर या संपूर्ण निसर्गाला आलेला आपल्याला दिसून येतो. या ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचं म्हणजे नव पल्लवांनी, गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं दर्शन आपल्याला होतं. हे दर्शन फाल्गुनात घडतं. मग मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यामध्ये ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळाचं रूप दुष्ट लागेल असं असतं. फुलातून, फळातून मधुरस वाहत असतो. वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहे. त्या वनस्पतीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा बदल या ऋतुचक्राच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो, तो बदल या ठिकाणी लेखिकेने दाखवलेला आहे. आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये याच्यावरती बऱ्याच वेळा अशा कृती सुद्धा विचारल्या जातात, त्या सुद्धा आपण तयार करू शकतो. वृक्ष जी आहेत त्या वृक्षांची वैशिष्ट्ये आपल्याला कृतीमध्ये विचारली जातात. पहिला वृक्ष आपल्याला दाखवलेला पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाचा जर आपण विचार केला, याला फुटणारी पालवी गहिऱ्या गुलाबी रंगाची असते. सर्व पानं आल्यावर गुलाबी रंग तांबूस गुलाबी स्वरूपाचा होतो. उन्हामध्ये तो झळाळतो. मधुमालतीच्या वेलीची नवीन पालवी गुलाबी रंगाची असते. पिंपळाला बिलगलेल्या या मधुमालतीचं पानं आणि पिंपळाची पानं यांच्या एकत्र दर्शनानं गुलाबी आणि तांबूस गुलाबी या रंगाचं लावण्य आपल्या निदर्शनास येतं, आपल्या नजरेला आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पुढचा वृक्ष आपल्याला दाखवलेला आहे घाणेरीचा. सर्व फुलात अतिशय हिरिरीनं कोणी नटले असेल तर ती उग्रगंधी घाणेरी. किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती बहरली आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा,
पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचं वर्णन आपल्याला करता येतं. घाणेरी अशी वनस्पती आहे की ज्या वनस्पतीला विविधांगी रंगाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. एकाच वनस्पतीवरती वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला बघायला मिळतात. बघा, आपल्याला पुस्तकामध्ये चित्र सुद्धा त्याचं दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या रंगाची फुलं, त्या फुलांनी ती वनस्पती कशा प्रकारे बहरलेली आपल्याला दिसून येतं. परंतु तिला आपण उग्रगंधी म्हणून संबोधतो. त्याला सुगंध, सुवास असा नसतो. उग्र स्वरूपाचा गंध या वनस्पतीला येतो. विविध रंगांचा उत्सव झाडावर साजरा होत असतो. गुजरात आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये घाणेरीच्या रंगांचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. या गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या नावांनी सुद्धा तिला संबोधलं जातं. गुजरातीत चुनडी असं सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाचं केलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचं रहस्य या ठिकाणी त्यांना उमगलेलं दिसतं. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा सुद्धा केली जाते. तसंच पुढची वनस्पती आपल्याला दाखवलेली आहे वसंत ऋतूमध्ये, जिला बहर येतो. चैत्रामध्ये जी बहरून येते, अर्थात संपूर्ण सृष्टी जी आहे ती चैत्रामध्ये, वसंत ऋतूमध्ये बहरलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये माडाची आणि सुरमाडाची झाडं, नारळाची आणि सुपारीची झाडं, आपण माड आणि सुरमाडाची झाडं त्याला संबोधतो. माडाची झाडं 12ही महिने हिरवी आणि फळांनी बहरलेली असतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचं जावळ भुरभुरल्यासारखं वाटतं. जसं लहान बाळाच्या डोक्यावरती केस असतात, त्याला आपण जाऊड म्हणतो, तशा प्रकारचं जावळ, तशा प्रकारचा बहर या झाडाच्या भोवती, या झाडावरती आलेला आपल्याला दिसून येतो. यांची फुलं बिनवासाची असतात, टणक असतात, पण स्पर्श मात्र सुखावणारा असतो. माडाची आणि सुरमाडाची झाडं जर आपण बघितली तर अशा प्रकारे त्याला गंध नाही, त्याला सुगंध नाही, टणक असतात, स्पर्श हा सुखावणारा असलेला आपल्याला दिसून येतो. पुढची वनस्पती दाखवलेली आपल्याला शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेला आहे. त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. कडुनिंबाला सुद्धा सुगंध आहे, त्याचं नावच कडुनिंब आहे. गोड निंब वेगळा आणि कडुनिंब वेगळा. असा कडुनिंब, त्याला कडू असा वास असतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलांनी बहरलेलं आपल्याला दिसून येते. करंजाच्या फुलांचं रूप अलौकिक असतं. अगदी नखा एवढी कळी, करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फुलं उमलली की किती वेगळी दिसतात. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कडी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेल्या बाल घनश्याम या फुलाच्या रूपामध्ये अवतरलेला आहे असा भास आपल्याला त्या ठिकाणी होतो. कडुलिंब वरती आपल्याला कृती सुद्धा येते. कडुलिंबाचे उपयोग अशी कृती आपण त्याच्यावरती तयार करू शकतो. कडुलिंबाचे उपयोग आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा कडुलिंबाकडे बघितलं जातं. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचं वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होत नाही. वसंताशी पौषाखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे आंब्याचं झाड, लांबलचक
देठांना लागलेले कैऱ्याचे हिरवे गोळे, त्याचबरोबर कैऱ्या जणू होऊ लागल्या की पानं झडू लागतात, पण त्याच वेळी नवीन पालवी सुद्धा फुटते. वसंताच्या उत्तर काळात आंबे सुद्धा पिकू लागतात आणि म्हणून चैत्रात या झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात. कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुपक्यांनी बहरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर, की आताचं झाड हे सुंदर आहे हे सांगणं कठीण होऊन जातं. आणि फणसाचं जर म्हटलं तर फणसाच्या बाबतीत विचारायलाच नको. त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तीही टवटवीत दिसते आणि त्याची फळं पायापासून डोकीपर्यंत लागलेली आपल्याला दिसून येतात. फणसाची झाडं जर आपण बघितली कोकणामध्ये, ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतात, काहींनी बघितली सुद्धा असतील. फणस या फणसाच्या झाडाचा जो बुंदा आहे त्या बुंद्याला, त्या खोडाला सुद्धा फळं आलेली दिसून येतात, त्याला सुद्धा फळं लगडलेली असतात. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष मागात त्याला हिरवी कोकं येतात. फुगीर अशा मिरचीसारखी ती कोकं असतात. ती मिरचीची कोकं आपल्याला पाहायला मिळतात. एक एक कोक दुभंगतो, वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुडगुडीत तुकतुकीत असतो आणि काही दिवसानंतर त्याच्यावरती खसखशीच्या दाण्यांसारखे बारीक दाणे आपल्याला दिसू लागतात. खसखस आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतात बघा मसाल्याच्या पदार्थांमध्ये, तसे खसखशी सारखे बारीक दाणे त्याच्यावरती दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात. त्यानंतर ते काटे वाढल्यानंतर त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू जे आहे ते गळाले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मोसंब्या एवढा फणस तयार होतो. मोसंबी सारखा मोठासा फणस तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अगदी बुंद्यापासून फणस लगडलेले असतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण असलेलं आपल्याला दिसून येतं. रूप रस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी सुद्धा पूर्णत्वाला आलेली आपल्याला दिसून येते. पशुपक्षी चैत्र महिन्यामध्ये आपली घरटी तयार करतात, घरटी विणतात. कारण पुढे काही दिवसानंतर पावसाळ्याला सुरुवात होते, वर्षा ऋतूला सुरुवात होते श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये आणि म्हणून पशुपक्षी सुद्धा आपल्या घरटे तयार करण्याच्या कामाला गुंततात. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी, काही पसरट गोल अशी काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर जणू काही विराम चिन्हच आपल्याला जाणवतात. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणून निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विराम चिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं. अशा प्रकारचा हा चैत्र, ज्याला वसंत हृदय म्हटलेला आहे, असा हा चैत्र रूपरस गंधाने भरलेला असतो. यात सर्व प्राणी सृष्टीवर आनंददायी प्रभाव पडलेला दिसून येतो. पक्ष्यांची घरटी, त्याचबरोबर फळं फुलांनी बहरलेल्या वनस्पती, पक्षी अंडी घालतात, पिल्लं जन्म घेतात. सर्वत्र नवनिर्मितीची जणू काही चाहूल लागलेली असते. असं सर्व मोहक असं वातावरण जे आपल्याला भारून टाकतं, हे सर्व आपल्याला वसंत ऋतूमध्ये पाहायला मिळतं. याचं रहस्य मानवी बुद्धीला समजून येणं जरी शक्य नसलं तरी निसर्गामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बदल होतात. निसर्गाच्या मुळापर्यंत जाणं
त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा आपण निसर्गाचं हे चक्र, निसर्गामध्ये होणारा हा बदल जर का अनुभवला तर आपलं आयुष्य सुद्धा आनंदानं बहरून येतं. आपण फक्त निसर्गाच्या सहवासाचा आनंद घेऊ शकतो आणि तो आपण नित्यनियमितपणे घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं वसंत हृदय चैत्र हा पाठ आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. धन्यवाद.